नाणे भक्तांचे सर्व मनोकामना पूर्ण होतात। कात्यायनी देवीचे स्वरूप चतुर्भुज आहे। देवीच्या एका हातात खडक आणि दुसऱ्या हातात कमळ आहे। माता कात्यायनी बृहस्पती ग्रहाशी संबंधित आहे आणि बुद्धी आणि शांती या गुणांना मूर्त रूप देते। तिचे देवी आशीर्वाद भक्तांना त्यांच्या पापांपासून शुद्ध करतात, नकारात्मकता ऊर्जा दूर करतात आणि अडथळे दूर करतात असे मानले जातात। कात्यायनीच्या उपासनेने मनुष्याला अर्थ, धर्म, काम आणि मोक्ष या 4 फळाची सहजतेने प्राप्ती होते। तो इहलोकात राहूनही त्याला अलौकिक तेज आणि प्रभाव प्राप्त होतो। जो व्यक्ती मातेची मनापासून पूजा करतो तो रोग, भय, दुःख आणि संतापापासून मुक्त होतो। 7 जन्माचे पाप नष्ट करण्यासाठी मातेला शरण येऊन तिची उपासना करणे आवश्यक आहे। मंगळवारी नवरात्राच्या 6व्या दिवशी शुभ रंग आहेत लाल। तर आपल्या हिंदू धर्मात लाल रंग अत्यंत शुभ मानला जातो। हा रंग देवी लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे। हा रंग सौभाग्य आणि समृद्धीचे प्रतीक देखील आहे आणि म्हणून या दिवशी आपल्याला लाल रंगाचे कपडे परिधान करायचे आहेत। लाल रंग हा प्रेम, शक्ती आणि जोशचा प्रतीक आहे। देवीला अर्पण केलेली चुनरी हा लाल रंगाचे असतो, ज्यामुळे हा रंग विशेष महत्त्वाचा मानला जातो। या दिवशी लाल रंग घालून देवीची पूजा केल्याने तुमच्यात ऊर्जा आणि जिवंतपणा भरतो। मित्रांनो, या दिवशी नैवेद्य असणार आहे मध, म्हणून आपल्याला देवीला मधाचा नैवेद्य हा आवर्जून अर्पण करायचा आहे। तसेच या दिवसाची माळ असणार आहे कर्दळीचे फुलं, म्हणून आपल्याला कर्दळीची फुलांची माळा आहे तर ती देवीला अर्पण करायची आहेत। तसेच या दिवशी करण्यासाठी काही प्रभावी उपाय सुद्धा आपल्या वास्तुशास्त्रामध्ये सांगितले जातात। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असे अतिशय प्रभावी उपाय जे आहेत ते सांगणार आहे। तर मित्रांनो, उद्या मंगळवारी आपल्याला एक विड्याच्या पानाचे अतिशय प्रभावी उपाय जे आहेत ते करायचे आहेत। एक विड्याच्या पानाने आपल्या अशा ठिकाणी अर्पण करायचे आहेत, यामुळे 7 पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होईल। कितीही कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण होईल। प्रत्येक कामात यश मिळेल। करोडोच्या कर्जातून मुक्ती होईल। घरात अखंड लक्ष्मी प्राप्ती होईल। असा हे एक उपाय आहे, तर तो मी आज व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहेत। पण त्याआधी व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी जर तुम्हालाही नवदुर्गा माताचा आशीर्वाद हवा असेल, लक्ष्मी माताचा आशीर्वाद हवा असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्वक नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्यालाही प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करील त्याचं नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। तर पहा, नवरात्रीमध्ये येणारा प्रत्येक दिवसाला विशेष महत्त्व दिलं जाते आणि या दिवशी जर आपण काही उपाय जर केले तर त्या उपायांचा आपल्याला शीघ्र फळ प्राप्त होत असते। आज ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जे पण उपाय सांगणार आहेत तर ते तुम्ही उद्या मंगळवारी तुम्हाला 6व्या माळ्याला करायचं आहेत। जो उपाय सांगणार आहे तर तो उपाय तुम्ही अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत कधीही करू शकता। जर आपल्याकडे आलेला पैसा टिकत नसेल, सतत आपल्या पैशांची अडचणी येत असेल, कष्टाला आणि मेहनतीला योग्य मुदतला मिळत नसेल, तसेच आपल्यावरती भरपूर कर्ज झालेलं असेल, मग हे कर्ज घराचं असेल, गाडीचं असेल, जमिनीचं असेल किंवा कुठल्याही कर्ज तुमच्यावरती झालेलं असेल, तर त्या कर्जातून मुक्त होण्यासाठी हा उपाय जो आहे तो अतिशय प्रभावी उपाय मानले जातात। त्याचबरोबर प्रत्येक कामात यश मिळवण्यासाठी सुद्धा हा उपाय जो आहे तो अत्यंत प्रभावी मानले जातात। बऱ्याच वेळा असं होते की आपल्या एखादा खूप महत्त्वाचं काम असते, ते काम पूर्ण होण्यासाठी आपण आपले अगदी 100% देत असतो। पूर्ण मेहनतीने कष्टाने आपण ते काम पूर्ण करण्याचे प्रयत्न करत असतो, परंतु कधी कधी आपण कितीही प्रयत्न केले तरीही आपल्या कामात यश मिळत नाही, आपल्या ते काम पूर्ण होत नाही। तर हे जे काही उपाय केल्याने तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळून तुमचे मनातील प्रत्येक इच्छाही पूर्ण होईल। तर सर्वप्रथम तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठून स्नान करायचं आहेत, जे आपले काही नित्य पूजा अर्चना असेल ती करून घ्यायची आहेत। तसेच घरामध्ये घटस्थापना केली असेल तर घट, पाणी, त्याचबरोबर फुलांची माळ, नैवेद्य तुम्हाला सगळी पूजा करून घ्यायची आहे आणि यानंतर हा उपाय तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकतात। जेव्हा असे प्रसन्न वातावरणामध्ये आपण काही उपाय, तेव्हा सर्व देवी देवतांचे आशीर्वाद हे आपल्याला मिळत असतात आणि आपल्याला उपयोग फळ आहे तर ते मिळत असते। तर पहा,
आपल्याला हे काही उपाय आहे त्या करण्यासाठी तुम्हाला एक विड्याचं पान लागणार आहेत, ज्याला आपण खाऊचं असंही म्हणतो किंवा नागवेलीचं पान असं सुद्धा म्हटलं जाते. नवरात्रीमध्ये या विड्याच्या पानाचं खूप महत्त्व दिलं जाते. तसेच या दिवसांमध्ये विड्यांच्या पानाशी संबंधित उपाय केल्यास अनेक संकटे दूर होतात. हिंदू धर्मात विड्याच्या पानाचा खास महत्त्व आहे. तसेच हे पान शुभ मानलं जाते. सर्व शुभ कार्यात या पानांचा वापर केला जातो. या विड्यांच्या पानाचा उल्लेख पौराणिक कथा आणि धर्मग्रंथातही आला आहे. नवरात्रीमध्ये पानाशी संबंधित काही उपाय करणे खूप शुभ मानलं जाते. असे केल्याने माता दुर्गा प्रसन्न होते, तसेच अनेक समस्या दूर होतात. तर मित्रांनो, ही काही उपाय करण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम एक विड्याचं पान लागणार आहेत. पान तुम्हाला चांगलं घ्यायचं आहे, कुठेही तुटलेलं फुटलेलं खराब झालेलं पान घ्यायचं नाही. एक देठाचं पान जे असते तर ते तुम्हाला घ्यायचं आहे. तर चला ते कुठले उपाय आहेत ते जाणून घेऊया. पहिला उपाय, नवरात्रीला एका विड्यावर गुलाबाच्या पाकळ्या ठेवून दुर्गा देवीला अर्पित करा. हा उपाय धन आगमन सोपं करण्यात सर्वात अचूक आहे. दुसरा, नवरात्रीत मंगळवारी म्हणजे उद्याच्या दिवशी एक संपूर्ण पान घेऊन त्यावर लवंग आणि एक हिरवी वेलची ठेवा. याचा विडा तयार करा. हनुमान मंदिरात जाऊन हा विडा अर्पित करा. कर्जापासून मुक्तीसाठी हा सर्वात अचूक उपाय आहे. तिसरा, विड्याच्या पानावर 2 लवंगा ठेवून दोन्ही हाताने पाण्यात प्रभावित करावे. अपुरी इच्छा पूर्ण होईल. चौथा, विड्याच्या पानाच्या गुडगुडीत बाजूला सिंदुराने श्रीराम लिहा आणि नवरात्रीमध्ये येणाऱ्या मंगळवारी म्हणजे उद्याच्या दिवशी हनुमानाला अर्पित करा. हे पान हनुमानच्या पायाशी ठेवू नये, कारण हनुमान प्रभू श्रीरामाचे भक्त आहे. म्हणून हे पान केवळ त्यांच्या समोर ठेवावं किंवा आशीर्वाद मुद्रा असलेल्या हातावर चिटकवावे. या उपायाने जीवनात सुख, शांती आणि समृद्धी येईल. पाचवा, जर इच्छित प्रगती होण्यात अडथळे निर्माण होत असेल तर एका पानावर दोन्ही बाजूला मोहरीचं तेल लावून हे पान नवरात्रीत दुर्गा देवीला अर्पित करावं. नंतर हे पान स्वतःजवळ ठेवून झोपावं. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून विड्याचं पान एखादा दुर्गा देवीला मंदिराच्या मागील बाजूला ठेवून द्यावं. हे पान फेकू नये. हा उपायाने प्रगतीचा रस्ता मोकळा होईल. सहावा, व्यवसायात मंदी जाणवत असेल तर नवरात्रीत 9 दिवस नियमाने एका निर्धारित वेळेवर विड्याचं पान दुर्गा देवीला मंदिरात जाऊन अर्पित करावं. यासाठी एक निश्चित वेळ निर्धारित करून घ्या. सातवा, आपली आकर्षण शक्ती आणि प्रभाव वाढवण्यासाठी 9 दिवस सकाळी 4 ते 6 या दरम्यान देवी भुवनेश्वरी आणि सौभाग्यसुंदरी देवींचं ध्यान करून विड्याच्या पानाचे मूळ घासून त्यांना तिलक करावं. अशाने आपल्या गोष्टीचं महत्त्व वाढेल, तसेच सुंदरता आणि आकर्षण देखील वाढेल. आठवा, दारिद्र्य आणि आर्थिक समस्यांना समोर जात असल्यास नवरात्रीच्या सुरुवातीच्या 5 दिवस एका विड्याच्या पानावर ही लिहून दुर्गा देवीला अर्पित करा आणि महानवमीनंतर ते विड्याचे पान पैसे ठेवत असलेल्या जागेवर ठेवा. हा उपाय निश्चित आपल्याला आर्थिक समृद्धी सुदृढ करेल. 9वा, घरात नकारात्मकता ऊर्जेचा वास असल्यास घरातील शांती प्रभावित होते, तर नवरात्रीत 9 दिवस विड्याच्या पानावर केसर ठेवून दुर्गा स्तोत्र आणि दुर्गा नामावली पाठ करावे. याने घरातील नकारात्मकता ऊर्जा नाहीशी होईल. नवरात्रीपासून घरातून निघताना दुर्गा चालीसा पाठ करा. दर मंगळवार आणि रविवार कुटुंबाच्या सदस्यांसोबत विड्याचं सेवन करा. तर मित्रांनो, हे काही उपाय आहेत जे मी तुम्हाला सांगितले आहेत. तर उद्या आहे मंगळवार आणि उद्या आहे 6वा दिवस. तर आपल्याला उद्याच्या दिवशी हे काही उपाय आहेत, त्यापैकी तुम्ही कुठलाही उपाय केला तरीही चालेल आणि तुम्ही सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत केव्हाही हे उपाय, जेव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा हे उपाय करा. पण आवर्जून हे उद्याच्या दिवशी तुम्हाला हे उपाय जे आहेत ते करायचे आहेत. हे उपाय जे आहेत ते खूप प्रभावी आहेत आणि हे उपाय केल्याने तुमच्या 7 पिढ्यांचं दारिद्र्यही नष्ट होईल आणि कितीही कठीणातील कठीण इच्छा असू द्या तेही पूर्ण होईल आणि गरिबी संपेल. आणि मित्रांनो, उद्याचा मंत्र आहे ओम
देवे कात्यायनी नमः, तर ह्या मंत्राचा पठण करावे. तर मित्रांनो, ही माहिती कशी वाटली? जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर आमच्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, कमेंट बॉक्समध्ये माता राणीचा जयघोष करायला विसरू नका. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. चला तर भेटूया असेच नवनवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय. हर हर महादेव. ओम गण गण गणपते नमः. ओम गण गण गणपते नमः. आणि जय माता दी. जय नवदुर्गा माता की जय.